प्रार्थना. दाण्यासाठी झुरू नये चोच कुण्या पाखराची. दाण्यासाठी झुरू नये चोच कुण्या पाखराची. भुकेमुळे आटू नये माय कुण्या लेकराची. नसो उघडे कुणीही ऊन गारा झेलताना. नसो उघडे कुणीही ऊन गारा झेलताना. नसो कुणी अनवाणी काट्यातून चालताना. ओठी अमृत झरावे दुःख कुणा पुसताना. ओठी अमृत झरावे दुःख कुणा पुसताना. घ्यावे छातीस लावून कुणी घाव सोसताना. जिथे चरे ओर खडे तिथे काळीज लिंपूया. जिथे चरे ओर खडे तिथे काळीज लिंपूया. जिथे आवस नांदते तिथे चांदणे शिंपूया. शब्द ओंजळीत घेऊ जिथे हुंदका कोंडला. एक दिवा तिथे लावू जिथे अंधार सांडला. अशी उजेडाने द्यावी साऱ्या जीवांना झळाळी. अशी उजेडाने द्यावी साऱ्या जीवांना झळाळी. झोपडीत महालात नांदो सारखी दिवाळी. झोपडीत महालात नांदो सारखी दिवाळी. या प्रार्थनेतून अत्यंत मनस्वी मागणं ईश्वराकडे मागणारा हा कवी पुनीत मातकर, त्याचा संग्रह ऐनवेळीच्या हंगामात आता माझ्या हातात आहे आणि खुद्द पुनीतही आपल्या बरोबर आहे. या संग्रहाला मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की या संग्रहाला 2022 सालचा महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार प्रदान झाला होता. त्याच्या कविता आपण त्याच्या तोंडून असं ऐकणार आहोत आणि गप्पाही मारणार आहोत. पुनीत, तुझं कवितेचं पान मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. तुला कसं वाटतंय कवितेचं पान मध्ये? खूप छान वाटतंय. ज्या कवितेच्या पानाबद्दल खूप ऐकलं होतं, बघितलं होतं, त्या कार्यक्रमात खुद्द आज मला सादर होता येतंय. फार आनंद वाटतोय. वा 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 वा. तुझं खूप स्वागत. तुझ्या मनोगतामध्ये ना तू काही उल्लेख केलेस. अच्छा. त्याच्याबद्दल मला सुरुवातीला तुला विचारायचंय. तू असं लिहिलंयस की मी कविता नसती लिहिली तर आज मी असतो की नसतो ते मात्र नक्की नाही सांगता येत. असतो तरी आज जो जसा आहे तसा नसतो नक्कीच. आयुष्याने पुढ्यात मांडलेला संघर्ष खूप वेगळा होता असे मी म्हणणार नाही, पण तो जीवघेणा होता. त्या प्रवासात कवितेची सोबत मला जिवंत राहण्यासाठी मोलाची होती. हे वाचतानाच मला लक्षात आलं की हा संग्रह काहीतरी वेगळं मांडणार आहे. तुझी एक कविता, अपूर्ण कविता ह्या नावाची कविता माझ्यापर्यंत सगळ्यात आधी पोचली होती. बरोबर. आणि ती मी ऐकवणार आहे प्रेक्षकांना, पण तेव्हाच मी अनेक कार्यक्रमांमध्ये ती सादर करते आणि तेव्हा ती कविता वाचताना दरवेळेला मला दाटून येतं किंवा जो कोणी वाचतो, ऐकतो त्या प्रत्येकालाच आतमध्ये पिळवटल्यासारखं होतं. तुझ्या संघर्षाबद्दल बोलतोयस. हो. आम्ही शहरी माणसं आहोत. आमच्यापर्यंत ते फार फिल्टर होऊन पोचतं किंवा वर्तमानपत्रातनं जेवढं पोचतं तेवढंच पोचतं. थोडंसं सांगशील का आमच्या प्रेक्षकांना? तू कम्फर्टेबल आहेस? अगदी अगदी. पहिलीच कविता तुम्ही जी सादर केली, प्रार्थना, त्याच्यामध्ये दिवाळीचा संदर्भ आहे. आणि दिवाळी मोठ्या शहरामधली आणि मोठ्या घरातली आणि दिवाळी गावातली आणि गावातील माणसांच्या घरातली खूप मोठं अंतर आहे. परिस्थिती अशी आहे अनेक घरांमधून की दिवाळी आली की अनेकांना दिवाळीची भीती वाटते. आता हे ऐकायला वेगळं वाटतं ना, दिवाळी म्हणजे आनंदाचा सण आणि दिवाळीची भीती कशी काय? पण वाट बघत असतो दिवाळीची. पण नेमकं काय होतं की पीक हातातोंडाशी येण्याचा तो काळ असतो. शेतकऱ्यांच्या घरामध्ये एकतर पीक आलेलं नसतं किंवा आलेलं असेल पण नेमका त्यावेळेस व्यापाऱ्यांनी भाव पाडलेला असतो. ही शेतकऱ्यांची एक फार मोठी फसगत आहे तिथे. हातात पैसा येत नाही, आला तरी तो तुटपुंजा असतो. शेतमजुरांचं साधारण बऱ्यापैकी चाललेलं असतं,
पण शेतकऱ्यांची फार मोठी विदारक परिस्थिती असते. आणि अलीकडच्या काही काळामध्ये आपण बघतोय की नेमका दिवाळीच्या त्या पीक निघण्याच्या काळातच अवकाळी पाऊस येतोय. आणि हे असं अनेक वर्षापासून होत आलेलं आहे की हातातोंडाशी घास आला की मग पाऊस येणार आणि पीक सगळं खराब होणार किंवा महापूर येणार आणि सगळं पीक खरडून निघून जाणार. तर त्या पिरियडमध्ये व्यापाऱ्यांच्या हातात पैसा असतो पण शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसतो. आणि मग ही दिवाळी कशी साजरी करायची? कारण घरातल्या छोट्या मुलांना तर सांगू शकत नाही की आपण या कारणामुळे तुला कपडे घेता येणार नाही, या कारणामुळे घरात गोडधोड होणार नाही, या कारणामुळे तुम्हाला फटाके वगैरे हे काय या सगळ्या गोष्टी मिळणार नाही. तर शेतकरी घरातल्या कर्त्या पुरुषाला नेहमी वाटतं की दिवाळी लांबली तर बरं होईल किंवा दिवाळी नाही आली तर बरं होईल. म्हणजे एकीकडे खूप काही आहे अशी माणसं आणि एकीकडे ज्यांच्याकडे काहीच नाही अशी माणसं. तर ही दरी मी बघत होतो आणि त्यातून मला असं वाटलं की यांना खूप काही नको मिळायला, पण आनंदाने दिवाळी साजरी करण्या इतपत तरी यांच्याकडे काहीतरी असावं, किंबहुना दिवाळीची भीती तरी वाटायला नको. इतकी तरी संपन्नता, इतकं तरी समाधान, इतकं तरी सुख यांच्या वाट्याला यायला पाहिजे. असं एक मला वाटत होतं आणि त्या मागण्यातूनच हे सुचलं मला की ईश्वरा खूप नको देऊ पण दिवाळीची भीती वाटणार नाही अशी तरी परिस्थिती निर्माण नको करू. मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे. एकेकाळी अत्यंत संपन्न असं कुटुंब होतं आमचं. म्हणजे 11 ते 17 एकर जवळपास शेतजमीन होती आमच्याकडे. आमराई होती, पेरूची बाग होती, खळाळतं पाणी होतं शेतामध्ये. असं वैभव बघितलेलं. कुठे होतं? यवतमाळ जिल्ह्यामध्ये मेटीखेडा नावाचं माझं गाव आहे तिथे. आणि असे काहीतरी बदल झाले, निसर्गाचा प्रकोप म्हणा आणि वेगवेगळी कारणं, की शेतीमध्ये नापिकी व्हायला लागली. एक काळ असा आला की बहिणींच्या लग्नासाठी ते शेत विकावं लागलं. म्हणजे शेत मालकाच्या मी शेत मजूर झालो आणि मग पुढे उदरनिर्वाहासाठी बहिणींना म्हणा, मला म्हणा, दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीला पण जावं लागलं. आणि पाहिजे ते शिक्षण पण नाही घेता आलं, मनासारखं शिक्षण पण नाही घेता आलं. त्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला. अपूर्ण कवितेला तो संदर्भ आहेच की माझ्यासाठी माझ्या बहिणींनी त्याग केला तिच्या शिक्षणाचा. तर हे सगळं वाट्याला आलं आणि हा संघर्ष बराच काळपर्यंत चालला. म्हणजे जोपर्यंत मी शासकीय नोकरीत प्रवेश केला नाही तिथपर्यंतचा हा संघर्ष होता. आणि या सगळ्या प्रवासामध्ये कुठेतरी आत दाटलेल्या त्या सगळ्या भावनांचं, दुःखाचं, अस्वस्थतेचं विरेचन होणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी कविता माझ्यासाठी संजीवनी होती. ती धावून आली माझ्यासाठी. तिने मला प्रेरणा दिली, तिने मला उभं राहायला शिकवलं, तिने मला आत्मविश्वास दिला आणि जगवलं सुद्धा. म्हणून कवितेचे खूप खूप आभार. कविता तुझ्या आयुष्यात कशी आली, कधी सापडली, मला तुला विचारायचंय. पण प्रेक्षक रसिक वाट बघतायत तुझ्या तोंडून तुझी कविता ऐकण्यासाठी. काय ऐकवतोस? आज जर बाबा असते तर त्यांना फार आनंद झाला असता की मी कवितेचं पान या इतक्या सुंदर कवितेला वाहिलेल्या कार्यक्रमात आलोय. माझ्या छोट्या छोट्या अचिव्हमेंटचा फार आनंद व्हायचा त्यांना. तर जगातल्या सर्व बाबांना, बाप माणसांना समर्पित ही कविता. इतकं सोपं नसतं. शीर्षक आहे, अवकाशाच्या निर्वात पोकळीत भिरकावून देतो तो सारे प्रश्न चिंता दरवेळी. अवकाशाच्या निर्वात पोकळीत भिरकावून देतो तो सारे प्रश्न चिंता दरवेळी. पण विवंचनेचा वेताळ पुन्हा पुन्हा येऊन बसतो त्याच्या पाठगुळी. तो मातीत मिसळतो स्वतःला. तो मातीत मिसळतो स्वतःला. ओव्हरटाईम मध्ये डोळे फोडून घेतो. गुरामाग हिंडतो रानोमाळ किंवा गल्लीतल्या चौकात काढत असतो पंक्चर. पाखरांच्या पंखावरली नक्षी तो रेखाटतो स्वतःच्या रक्तानं. घर कोमेजू नये अभावाच्या उन्हात म्हणून भिजत राहतो खारट पाण्यात. तो कुलदैवत पूजतो.
तो कुलदैवत पूजतो, उंबरे झिजवतो, लेख उजवतो, जोडून ठेवतो नाळ गणागोताशी, हवं ते पुढ्यात टाकून न्याहाळतो पिलांच्या डोळ्यातली चमक. जीर्ण स्लीपरची निसटणारी गुंडी, जीर्ण स्लीपरची निसटणारी गुंडी पुन्हा पुन्हा लावत ओढत राहतो खपाट बैलागत संसार नावाची अवजड मूठ. सावलीचा पदर वितळत जाताना उसवतो बऱ्याचदा आतल्या आत. आलेले उमाळ्याचे कड पापण्यात गोठवण्याचं कसब कोण्या देवाजीने त्याच्या पदरात असेल घातलं. वा वा. आलेले उमाळ्याचे कड पापण्यात गोठवण्याचं कसब कोण्या देवाजीने त्याच्या पदरात असेल घातलं. बाप नावाच्या धरणाच्या भिंतीत कोणतं सिमेंट असेल ओतलं. बाप नावाच्या धरणाच्या भिंतीत कोणतं सिमेंट असेल ओतलं. अंगणात नाचणारे मोर, अंगणात नाचणारे मोर दूर उडून जातात रानात कधी न परतण्यासाठी. हे ठाऊक असूनही धरणीगत तो भेगाळत राहतो. हे ठाऊक असूनही तो धरणीगत भेगाळत राहतो. आशेची पालव जखमांवर बांधून आयुष्याच्या पाट्यावर स्वतःलाच उगाळत राहतो, स्वतःलाच उगाळत राहतो. खरंच बाप होणं इतकं सोपं नसतं. खरंच बाप होणं इतकं सोपं नसतं. वा 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 वा. मला माझे बाबा आठवले. सगळ्यांनाच आठवले असतील. वा. कविता कशी कधी भेटली तुला? मला असं वाटतं की घरात विपन्नता होती. म्हणजे मी जसं सांगितलं की काही कालानंतर तू संपन्नता पण पाहिली होती. हो, तुझ्या समोर. आणि ते सगळं चित्र बदललेलं होत्याचं नव्हतं झालेलं. आणि काय मालक वय होतो होतं आणि तुझं? मजूर झालेलो हे सगळं बघत होतो. आणि वय काय होतं तुझं? मी 4-5 वर्षाचा वगैरे असेल त्यावेळेस. बहिणी मोठ्या होत्या, मला 4 मोठ्या बहिणी आहेत आणि आम्ही 2 भाऊ. म्हणजे मोठं कुटुंब होतं. आजोबा, एक आत्या पण आमच्याचकडे राहायची. तर आईला जात्यावरची गाणी गायची आवड होती. अंगाई गीत गाण्याची आवड होती. ग्रामीण भागात महाशिवरात्रीच्या त्या काळामध्ये महादेवाची गाणी म्हटली जातात घरोघरी. तर ती पण म्हणायची. तर ते ऐकता ऐकता ती लय कुठेतरी मला खुणावत होती, माझ्या आत मुरत होती. बहिणींना पण सिनेगीत, भुलाबाईची गाणी गायची आवड होती. तर ते ऐकता ऐकता असं वाटायला लागलं की आपणही असं काहीतरी लिहून बघावं. शाळेत असताना म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजतो की मी शाळेत असताना माझे शिक्षक होते विनय मिरासे सर, त्यांचा आवर्जून उल्लेख करेन. ते मला मराठीचे शिक्षक होते आणि ते स्वतः उत्तम कवी होते. म्हणजे ते आहेत अजूनही. आणि त्यांची जवळपास 10 ते 12 पुस्तकं आहेत, कविता संग्रह आहेत. तर उत्तम मराठीचं अध्यापन कसं करावं हे त्यांच्याकडे बघून मी शिकलो. आणि त्यासोबतच ते स्वतःच्याही कविता चाल लावून आम्हाला म्हणून दाखवायचे. त्यांच्यामुळे आम्हाला मराठी विषयाप्रती फार प्रेम निर्माण झालं. मराठी भाषेची गोडी लागली आणि मग मलाही असं वाटायला लागलं की आपण लिहून बघावं. मग मी लिहून बघायचो आणि त्यांना दाखवायचो. ते प्रोत्साहन द्यायचे, काही बदल सुचवायचे. आणि त्यांनाच हे श्रेय जातं की त्यांनी पहिल्यांदा मला बालकवी म्हणून स्टेजवरती उभं केलं, ती संधी दिली. आणि घरी बाबांचं पण प्रोत्साहन होतं. जरी परिस्थिती नव्हती तरी कुठल्याही कार्यक्रमाला जायचं म्हटलं की ते काहीतरी व्यवस्था करायची आणि मला त्यांच्यासोबत पाठवायचे. म्हणजे बाबांना ती आवड होतीच. तर अशा दोन्ही गोष्टी आणि तिथून कविता माझ्यात मुरत गेली, सुचत गेली, फुलत गेली. अर्थात ती परिपक्व किंवा प्रगल्भ या अवस्थेपर्यंत यायला वेळ लागला, पण तिथून ती मला सापडली असं मला वाटतं. पण मग त्या दरम्यान तू कोणाचे संग्रह वाचलेस किंवा वाचावेत किंवा कोणी तुला प्रभावित केलं? कुठल्या कवींनी केलं? त्या काळात सुबोध कविता वाचण्याकडे जास्त कल होता. त्यावेळेस नारायण सुर्वेंच्या कविता मला फार आवडायच्या.
पाठ्यपुस्तकातून दत्ता हलसगीकर किंवा लक्ष्मीकांत तांबोळी दत्ता बाबा हलसगीकरांवरती आम्ही आता एक अख्खा एपिसोड केला. फारच सुंदर फारच सुंदर कविता आहेत कविता. त्यांच्या. बाबा मला तुझी बोरकरांच्या प्रार्थना वाचताना खरं तर त्यांची आठवण झाली. अच्छा. हो ना? कदाचित ते अप्रत्यक्ष कुठेतरी आपल्या आत मुरत असावं नक्की, त्या काही गोष्टी नक्की, आपण ज्यांना नक्की, वाचतो, ज्यांना नक्की. प्रेरणास्थान मानतो त्यांचं, नाही का. तर नारायण सुर्वेंबद्दल मला फार आदर आहे. त्यांचा एकूणच जीवन प्रवास प्रेरणादायी आहे आणि ते ज्या परिस्थितीतून पुढे कवी झाले आणि कवी म्हणून एक मोठं अढळ स्थान निर्माण केलं, त्यांच्या कविता प्रेरणादायी. त्यानंतर सुरेश भटांच्या काही गझल, एवढेसे दुःख माझे मी सजवू कशाला, आसवांनी मी मला भिजवू कशाला, लागले वणवे इथे दाही दिशांना, एक माझी आग मी विझवू कशाला. माझं दुःख आहे तर माझ्याही पेक्षा आणखी कोणाचं तरी दुःख मोठं आहे. तीही माणसं जगतातच आहे, तीही माणसं संघर्ष करतातच आहे. पण तुझं दुःख कुरवाळत बसू नको असं सांगणारे सुरेश भट, नारायण सुर्वे, ही सगळी माणसं यांनी प्रेरणा दिली, यांनी प्रबलन दिलं आणि कविता फुलवली माझी. वा वा. पुस्तकांवरती लिहिलेली तुझी एक कविता आहे, हो, ती मी ऐकवते. आपण आता पुस्तकांविषयी बोलतोच आहोत. अगदी अगदी. कवितेचं नावच आहे पुस्तक. पुस्तकातील ओळींसारखी माणसं वाचता आली असती, पुस्तकातील ओळींसारखी माणसं वाचता आली असती, तर काळजाला डंखणारी माणसं दूर सारता आली असती. पुस्तकातील ओळींसारखी माणसं वाचता आली असती, तर काळजाला डंखणारी माणसं दूर सारता आली असती. आतून विखारलेली माणसं प्रस्तावनेतच कळली असती, मग त्यांची पुढली पानं आपण मुळीच चालली नसती. पण पुस्तकातील ओळीसारखी माणसं वाचता येत नाहीत, म्हणून अस्सल माणसं सुद्धा काळजात वेचता येत नाहीत. पण पुस्तकातील ओळीसारखी माणसं वाचता येत नाहीत, म्हणून अस्सल माणसं सुद्धा काळजात वेचता येत नाहीत. पुस्तकं राखतात आशयाशी इमान, पुस्तकं राखतात आशयाशी इमान, ती माणसासारखी नसतात. पुस्तकं तत्वांशी प्रामाणिक, माणसं इमानालाच पारखी असतात. माणसं लिहितात पुस्तकं, पुस्तकं माणसं घडवतात. माणसं लिहितात पुस्तकं, पुस्तकं माणसं घडवतात. पुस्तकं त्यांनाही कवटाळतात छातीशी, ज्यांना माणसं पायदळी तुडवतात. पुस्तकं तशी न्यायी असतात, पुस्तकं तशी न्यायी असतात. ती माणसं दुजाभावानी मापत नाहीत. त्यांना उशाशी घेऊन झोपलं तरी ते केसांनी गळा कापत नाहीत. पुस्तकांनाही खेद वाटतो, पुस्तकांनाही खेद वाटतो, माणसं शब्दांना जागत नाहीत. पुस्तकं लिहिणारी माणसं सुद्धा पुस्तकासारखी वागत नाहीत. पुस्तकं लिहिणारी माणसं सुद्धा पुस्तकासारखी वागत नाहीत. याची काही जन्मकथा आहे का रे? हो, आहे ना. माझं MA BEd झाल्यानंतर मी ज्या महाविद्यालयात शिकलो तिथेच तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली. इंग्रजी साहित्य शिकवायचं मी अरे तिथे वा. मुलांना. पण त्या काळी तासिका तत्वावरील प्राध्यापकांना फार काही मानधन नव्हतं आणि जे काही मानधन मिळायचं ते वर्षाच्या शेवटी मिळायचं. अरे बापरे. हा, म्हणजे ती प्रतिष्ठित मजुरीच एक प्रकारची. अजूनही ती फार बदललेली नाहीये परिस्थिती. तर त्यावेळी माझ्याकडे एक TVS लुना होती. तीही मला माझ्या सरांनीच दिलेली होती वापरण्यासाठी. परिस्थिती नव्हती फारशी चांगली. तर एकदा काय झालं की त्या लुनाचं सायलेन्सर खराब झालं आणि त्या सायलेन्सरचा आवाज येत होता जोरात. आणि सकाळचं कॉलेज होतं ते आणि दुरुस्तीला माझ्याकडे त्यावेळी पैसे नव्हते. तर मी ती तशीच चालवत आणली कॉलेजमध्ये एक दिवस पहाटे पहाटे आणि माझा पहिलाच तास होता त्या दिवशी. तर तत्कालीन जे प्राचार्य होते तर ते आणि त्यांची स्तुतीपाठक असलेली अशी चौकडी त्यांच्या भोवती जमलेली, ते सगळे उभे होते एका झाडाखाली आणि माझी गाडी आली आणि मी पार्क केली. त्याचा आवाज त्या शांततेमध्ये सकाळच्या
आणि मला त्यांनी जवळ बोलवलं. "हा तुमचा पहिला तास आहे का?" "हो." "मग?" आणि ते मला म्हणाले की "हे सायलेन्सर का बरं दुरुस्त करत नाही? किती वाईट आवाज येतोय त्याचा आणि हे बरं दिसत नाही" वगैरे वगैरे. आणि बऱ्याच टिप्पण्या केल्या त्यांनी त्याच्यावरती आणि चौकडी हसत होती गालातल्या गालात आणि मजा घेत होती. ते कुठेतरी खोलवर दुखावणार होतं आणि अपमानास्पद वाटलं मला ते. कारण काही झालं तरी मी तिथे प्राध्यापक होतो, शिकवणारा. ज्यांनी हे केलं ते नावाजलेले लेखक होते. त्यांची पुस्तकं आहेत आणि मोठ्या पदावर आहेत ते. आपण असं समजतो की पुस्तक लिहिणारी माणसं सगळी संवेदनशील असतात. ती दुसऱ्याचं दुःख समजून घेतात. दुसऱ्याच्या आत्मसन्मानाला ती सहजासहजी ठेच पोहोचवत नाही. अशी किमान अपेक्षा आपली असते. असते अशी अपेक्षा. तर ते तसं झालेलं नव्हतं आणि मला ती घटना खोलवर दुखावणारी होती आणि ते मनात कुठेतरी सतत टोचत होतं आणि त्यातून मग ही पुस्तकं आणि माणसं यांच्यातला जो काय भाव आहे सांगणारी ती कविता माझ्या डोक्यात आली आणि मी ती लिहिली. मला तुझ्याशी गप्पा मारताना एक जाणवतंय की आपण जेव्हा इतकं प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो, चेहऱ्यावर मुखवटा घेऊनच वावरायला लागतं. अगदी. कोणाला काय सांगणार? खरंय. पण कविता काही मुखवटे चढवू शकत नाही. नाही. ती जशी असते तशी असते. निर्मळ पाण्यासारखीच ती उतरते तर ती सच्ची असते. अगदी अगदी. इतक्या आता हा एक तो अनुभव सांगितलास, हा सांगण्यासारखा असेल कॅमेऱ्यावर म्हणून सांगितलास. याच्याशिवाय पण असे अनेक असतीलच. अगदी. कारण तू सगळा तो संपन्नतेपासून ते विपन्नतेचा प्रवास आणि एकदा ती उतरती कळा लागली की आजूबाजूचे लोक कसे बदलतात, हा सगळा अनुभव तू लहानपणापासून घेतलाय. तुझ्या बरोबर. अनेक कवितांमध्ये पण ते आलंय. पण तरीही तुझी कविता एक आब राखून आहे. ती कोणावरही ताशेरे ओढत नाही. ती संयत आहे. तर ह्याच्या मागचं कारण तू सांगू शकशील का? का तुझ्या जवळची एखादी व्यक्ती सांगू शकेल? नाही, मी सांगू शकतो. याचं कारण असं की बाबांनी अशा वाईट परिस्थितीत देखील जो एक आत्मसन्मान होता तो कायम ठेवला आणि आमच्या भावंडामध्ये त्याची बीजं पेरली त्यांनी. आणि काय म्हणूया त्याला की कितीही वाईट परिस्थिती असेल तर लोकांना दाखवायचं नाही ते. जे काही दुःख असेल ते आपल्या वाटेला आलं ते आपण भोगायचं आणि परिस्थितीवर मात करत पुढे जायचं. संघर्ष आणि त्यांचं नेहमीच म्हणणं होतं की दिवस बदलतात. दिवस तसे याच्यावर राहत विश्वास नाही. ठेवायला विश्वास ठेवायला पाहिजे. आणि ते मला नेहमी म्हणायचे की तू शिकला, तू मोठा झाला तर घराची दशा आणि दिशा पलटेल, बदलेल सगळं. तर ते सतत माझ्या डोक्यात होतंच की आपल्याला काहीतरी करावं लागेल, आपल्याला काहीतरी म्हणजे या घराचंच काय जे सावरायला आहे लागेल घर आपल्याला. सावरावं लागेल आपल्याला. तर ते सतत मनात होतंच आणि तो संयम बाबांनी शिकवला. वा वा. त्यांच्याकडे बघून अनेक गोष्टी मी शिकलो की आम्ही तर त्यांची मुलं होतो, पण एक घराचा कर्ता पुरुष म्हणून आपण जबाबदारी पूर्ण करू शकत नाही, मुलांच्या आशा अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पत्नीला काय साडी पातळ काही घेऊ शकत नाही, मुलांचे लाडकोड करू शकत नाही, त्यांना चांगले कपडे घेऊन देऊ शकत नाही. या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, पण त्यातही त्यांनी जो संयम राखला तो खूपच वाखाणण्यासारखा होता आणि ते मग आम्ही शिकलो त्यांच्याकडून. तर मला वाटतं ती गोष्ट आणि आताही मला असं वाटतं की माझ्या वागण्या बोलण्यात ते आहेच दडलेलं. तुझा स्वभाव आहे तो मला वाटतं कवितेत तो उतरतोय. तर तो संयम कवितेत पण दिसत असावा तुम्हाला. आता मला तर माहित नाही, ते तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकता. काहीतरी ऐकू ना. याच आता आपण ज्या विषयावर बोलत होतो, जो आशय होता आपल्या बोलण्यातला, त्यावरच आधारित म्हणजे तोच आशय घेतलेली एक कविता आहे गणगोत. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात आधी कोणी दूर जात असेल तर ते आपलं गणगोत जातं. रक्ताची नसलेली माणसं, प्रेमाची माणसं आपल्याला कवटाळून घेतात, पण रक्ताची जवळची माणसं, नात्यातली माणसं पटकन दूर निघून जातात. 19 मार्च 1986 साली एक अतिशय दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली. ती म्हणजे साहेबराव करपे नावाच्या सधन शेतकऱ्याने
जो यवतमाळ जिल्ह्याचेच होते, ते चिलगव्हाण तालुका महागाव जिल्हा यवतमाळ. त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली विपन्नावस्थेमुळे. आणि तिथून महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येची लाटच सुरू झाली. त्यांची अशी इच्छा होती की माझ्या आत्महत्येने हे सगळं थांबावं, शेतकऱ्यांची अवस्था बदलावी, ती जगासमोर यावी कमीत हो. कमी आणि बदलावी. तर तसं झालं नाही. आणि माझ्या बहिणींनी, म्हणजे मी तर तेव्हा छोटा होतो, माझ्या बहिणींनी खूप दिवसानंतर मला तो किस्सा सांगितला की एक वेळ अशीही आली होती की डोक्यात नकारात्मक विचार आला आणि बाबांनी असं म्हटलं की आपण असं करायचं का, कारण आता हे सगळं असह्य होतंय. तर बहिणींनी सांगितलं की नाही, आपण असं नाही करायचं, आपण संघर्ष करूया, आपण जाऊया दुसऱ्यांच्या मजुरीला, जाऊया दुसऱ्यांच्या शेतात काम करूया. आणि पण सहजासहजी हार नाही म्हणायची, कारण मुलं छोटी छोटी आहे, ही भविष्यात काही ना काही करतीलच, पण हार नाही मानायची. आणि मग तिथे त्यांनी तो विचार पूर्णतः बदलला आणि नंतर आम्ही आमचा संघर्ष कायम ठेवला. या संघर्षामध्ये बहिणींना शिक्षण अर्ध्यात सोडावं लागलं. त्या हुशार होत्या, देखण्या होत्या, पण शिक्षण नाही घेता आलं त्यांना त्यांच्या मनासारखं. आणि या काळामध्ये सर्वात दूर आधी जे गेले असतील तर ते गणगोत. ती कविता मी सादर करतो. प्लीज. गणगोत. साहेबराव करपे सारखं बापानं कालवलं असतं भज्यात एंड्रीन अन खाऊ घातलं असतं आम्हाला, तर कदाचित आठवडाभर आमचीही झाली असती बातमी. साहेबराव करपे सारखं बापानं कालवलं असतात भज्यात एंड्रीन अन खाऊ घातलं असतं आम्हाला, तर कदाचित आठवडाभर आमचीही झाली असती बातमी. गाव हळहळलं असतं महिनाभर. तूरवर विखुरलेलं मतलबी गणगोत आमच्याशी नातं सांगत, उगीचच डोळे पुसत रंगवत राहिलं असतं असल्या नसल्या कहाण्या. दसव्याला आले असते भावकीतले, 13व्याला झाडून उलटले असते सारेच. गोड जेवणाला झाली असती बक्कळ वर्गणी. जेवून ढुंगणाला हात पुसत लागले असते सारेच आपापल्या वाटेनं सुपारी चघळत. पण माझ्या बापानं कच खाल्ली नाही. पण माझ्या बापानं कच खाल्ली नाही. नाहीच कालवलं भज्यात विष. रोखून धरलं सारच कंठात निळकंठासारखं. रोखून धरलं सारच कंठात निळकंठासारखं. म्हणूनच या होलपटीत मला नाहीच दिसलं कुण्याच गणागोताचं तोंड आमच्या उंबऱ्यात. कदाचित मी घेऊन मागितली असती पाटी. कदाचित मी घेऊन मागितली असती पाटी. माईनं लाजत बुजत मागितलं असतं पंधरवड्याचं राशन. बहिणीच्या अंगावरल्या लक्तरानं लाजवलं असतं त्यांना, किंवा बापानं विचारले असते 100-200 रुपये उसने. या भीतीनं फिरकलं नाही कुणीच घराच्या आसपास. या भीतीनं फिरकलं नाही कुणीच घराच्या आसपास. कुणाच्याच कनपटीचा रुपया कधीच टेकला नाही माझ्या तळव्यावर. खरं तर दिसलंच नाही त्यांना कधी बापाच्या अंगणातलं मानी झाड. वा. खरं तर दिसलंच नाही त्यांना कधी बापाच्या अंगणातलं मानी झाड. वा. अन आमच्या श्वासात रुजलेल्या त्याच्या बिया. वा. त्यांना वाटलं तसं कधीच पडलं नाही उन्मळून बापाच्या संसाराचं उघडं बोडखं झाड. तप पालटली. तप पालटली तशी माझ्या हातावरच्या फोडांची झाली गंधित फुले. वा. अंगणातलं झाडही झालंय डौलदार बहारदार. गणगोतांचा राबता आता सरता सरत नाही. गणगोतांचा राबता आता सरता सरत नाही. पण खरं सांगू बापाचा जीव त्यांच्या थव्यात आता अजिबात रमत नाही. बापाचा जीव त्यांच्या थव्यात आता अजिबात रमत नाही. ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो.
ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो ज्योतीसारखा, जिच्या उजेडात ती उशिरापर्यंत वाचायची पुस्तक, पाठ करायची कविता, जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण, जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण, माझ्यासाठी अपूर्ण. वाव.